नमस्कार, मी अमृता दीक्षित। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत सादर करीत आहोत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि भिवंडी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील तसेच ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याणमध्ये जाहीर सभा होणार आहे। कल्याण पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज वर्टेक्स मैदान येथे या सभेचे आयोजन करण्यात आले आहे। यासाठी या मैदानावर जोरदार तयारी करण्यात आली आहे। हे नियोजन तर आपण बघत आहात। आमचं जे नियोजन आहे ते आजच्या सभेला कमीत कमी 1 लाख लोक या सभेला येतील। मोदीजींनी दिलेला संदेश हा गावागावात मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम महायुतीचे आमचे सगळे इथे येणारे कार्यकर्ते हे करतील, जनता करेल। निश्चितपणाने आज या शहरासाठी मोदीजींचं येणं म्हणजे मी तिसऱ्यांदा उभा आहे, श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा उभे आहेत, आमची दोघांची हॅट्रिक आहे, मोदीजींच्या सरकारची हॅट्रिक आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर 2014लाही आमच्या दोघांच्या प्रचारासाठी मोदीजी आले होते, 17ला या ठिकाणी मेट्रोच्या भूमिपूजनाला आले आणि आता तिसऱ्यांदा पुन्हा आमच्या विजयासाठी महासंकल्प विजय सभा आहे त्या सभेसाठी मोदीजी येत आहेत। म्हणजे सभेची हॅट्रिक, आमची हॅट्रिक, मोदीजींच्या सरकारची हॅट्रिक हे असंच जोडून येत नाही, हे खऱ्या अर्थाने हे संकेत आहेत महायुतीच्या विजयाचे। आणि म्हणून आजच्या ह्या सभेच्या निमित्ताने जो संदेश भिवंडी आणि कल्याण लोकसभेमध्ये जाईल तो संदेश निश्चितपणाने 20 तारखेला कमळ आणि धनुष्याच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून जनता मतदान करून आम्हाला दोघांनाही तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये 100% पाठवेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे। कुठेतरी मोदींची क्रेज आता संपलेली आहे, मग आपल्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी मोदींना आता रस्त्यावर उतरावं लागेल। मग ते रस्त्यावर का उतरलेत हा प्रश्न विचारायला पाहिजे। तुमचे सगळे जिंकतात तर घरी बसा, बरोबर की नाही? पवार साहेबांना ह्या परिस्थितीत सुद्धा कल्याणला यावं लागतंय। 2,500ची सभा पवार साहेब करायला लागलेत, आपण बघितलं असेल मॅक्सी ग्राउंडमध्ये। मला व्हिडिओ आला, मला माहित नाही, मी काय गेलो नाही, पण मी व्हिडिओ बघितला, सगळ्या खुर्च्या रिकाम्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही येता आणि मोदीजीने यायचं नाही। मोदी हे असं नाव आहे की मोदीजींच्या येण्यामुळेच एखादी लोकसभा आपण जिंकत असू तर त्या लोकसभेमध्ये 10-20% मतं अशीच वाढतात आणि तो जो विजय आहे तो विजय निश्चितपणाने मोठा महाविजय होतो। आणि मोदीजींना रस्त्यावर उतरायची गरजच नाही, मोदी घराघरात पोचलेले आहेत, मोदी मनामनात पोचलेले आहेत। त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करणं बरोबर नाही। माझा मुद्दा असा आहे की ज्यांना कोणाला असं वाटते, ज्याने कोणी असं भाषण केलेलं आहे किंवा वक्तव्य केलेलं आहे त्याने आधी घरी बसून त्यांचे उमेदवार निवडून आणावे। घाबरलेत का विरोधक त्या पद्धतीने मोदी मैदानात उतरल्यास सभा होत्या? बघा, मोदीजीने 2014ला 400 सभा केल्या होत्या, मोदीजीने 2019लाही तेवढ्याच सभा केल्या आणि 2024लाही मोदीजी तेवढ्याच सभा करतात। ठीक आहे, आता उतरलेत का? मोदीजी 14 पासूनच जनतेमध्ये जाऊन लोकांना आवाहन करत असतात। का करतात? यांचा कोणाचा परिवार एवढा मोठा आहे का? मोदी परिवार 140 करोड देशातल्या जनतेला आपला परिवार म्हणून मोदी संबोधतात। तर परिवाराशी संवाद साधणं याच्यात चुकीचं काय आहे? आणि एक NDAची भूमिका घेऊन NDAचा नेताच लोकांसमोर जाणार की दुसरं कोणी जाणार? ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन
व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात कायदा सुव्यवस्था ठेवण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर असून नागरिकांनी निर्भयपणे राहण्याच्या दृष्टीने नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी, CISF जवान, SRPF अंमलदार आदी सदर रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते. लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने नौपाडा पोलीस स्टेशन हद्दीत आम्ही रूटमार्चचं आयोजन केलं आहे. त्याच्यामध्ये स्थानिक पोलीस तसेच CISF आणि SRPF यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. ज्या लोकसभा निवडणूक आहे निर्भीडपणे आणि निपक्षपातीपणे पार पडाव्यात यासाठी पोलीस विभाग सज्ज आहे. कल्याण पश्चिमेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेनिमित्त महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या महामार्गावरून येणार आहेत त्या ठिकाणी महायुतीचे झेंडे व बॅनर्स लावण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी महायुतीकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या सभेची दिलेली आहे. 3:30 वाजता स्वतः मोदी साहेब या ठिकाणी उपस्थित राहतील आणि साधारण 4 वाजता सर्व जनसमुदायाला संबोधित करतील. आज या ठिकाणी कारण 1.25 ते 1.5 लाख लोक बसून उभे राहतील अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आहे. आम्ही 1 लाख जवळजवळ खुर्च्या टाकलेल्या आहेत. दुपारी 3ची वेळ असल्यामुळे या ठिकाणी आम्ही पिण्याची पाण्याची व्यवस्था आणि उन्हापासून संरक्षण मंडप देखील टाकलेला आहे. काही फॅन, कूलर आणि मागच्या लोकांना नीट दिसावं त्याकरता LED स्क्रीनची देखील व्यवस्था या ठिकाणी आम्ही उपलब्ध केलेली आहे. खरं मागच्या वेळेला दोन्ही वेळेला फडके मैदानावरती मोदी साहेबांची सभा झाली होती. आज फडके मैदानच्या 4 पट एवढं मोठं मैदान आज आम्हाला या ठिकाणी घ्यावं लागलेलं आहे. कारण लोकांचा उत्साह, लोकांचा प्रतिसाद आज तुडुंब वाहतोय म्हणून या ठिकाणी या मोठ्या पटांगणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. नमस्कार. खूप ग्रेट फिलिंग आहे जेव्हा आपण म्हणतो आम्ही ठाणेकर. गेली 40 वर्ष मी ठाण्यामध्ये आहे. ठाण्यात ठाण मांडून बसलेली आहे. माझा जन्म ठाण्यातला, माझं शिक्षण ठाण्यातल्या सरस्वती सेकंडरी स्कूलमधलं, माहेर ठाण्यातलं आणि लग्नानंतर सासरसुद्धा मिळालं ते ठाण्यातच. आत्तापर्यंत गेली 30-35 वर्ष शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात मी जी काही थोडीफार धडपड करते त्याचं कायमच ठाणेकरांनी कौतुक केलेलं आहे, मला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि यापुढेही ते देतच राहणार आहेत. ठाण्याची खरंच संस्कृती खूप श्रीमंत आहे, आपलेपणा आहे आणि ठाण्याचा खूप अभिमान आहे. आणखी काय सांगू. धन्यवाद. आम्ही ठाणेकर. हा
आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय, आम्ही ठाणेकर.